नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपल्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। राज्य सरकारने कॅबिनेट बैठकीत 3 मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। हे निर्णय राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायी ठरणार आहेत। काय आहेत ते निर्णय जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही अजूनही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर लगेचच सबस्क्राइब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला वेळेत मिळत राहतील। दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आलेले 3 निर्णय। आकारी पड जमिनी मूळ खातेदारांना परत दिल्या जाणार। महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 220 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे। यामुळे शासकीय थकबाकीपोटी लिलाव होऊन सरकारकडे जमा झालेल्या जमिनी प्रचलित बाजार मूल्याच्या 25% रक्कम भरून मूळ खातेदार किंवा त्यांच्या वारसांना परत दिल्या जाणार आहे। याचा लाभ थेट छोट्या व अल्पभूधारक शेतकऱ्यांना होणार आहे। हे शेतकऱ्यांसाठी मोठं पाऊल ठरणार आहे। पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी युनिक आयडी प्रणाली लागू। आधार कार्डच्या धर्तीवर प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी युनिक आयडी देण्यात येणार आहे। यामुळे त्याच कामांची पुनरावृत्ती टाळता येईल। प्रकल्पाचे नियोजन एक डॅशबोर्डवर उपलब्ध होईल, संतुलित विकास साधला जाईल आणि निधी श्रमशक्तीचा योग्य वापर होईल। यामुळे PM शक्ती गटाचे पोर्टल, ग्रामविकास पोर्टल आणि महाराष्ट्र रिमोट सेंट्रलिंग ऑप्शन सेंटर यांच्यातील एक माहिती तंत्रज्ञान एकत्रित होईल। शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन भत्त्यासाठी नवीन बँक खाते मान्यता। शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते यासाठी मुंबई जिल्हा बँकेत खाते उघडण्यास मान्यता देण्यात आली आहे। याशिवाय महामंडळ व सार्वजनिक उपक्रमात अतिरिक्त निधी गुंतवणुकीसाठी बँक खाते उघडता येईल। निवृत्ती वेतनधारकांसाठी वैयक्तिक बँक खातेही उघडता येईल याची मान्यता देण्यात आलेली आहे। तर हे 3 मोठे निर्णय होते कॅबिनेटचे मित्रांनो। आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद मित्रांनो। जय महाराष्ट्र।